आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पारितोषिक विजेते आणि इतर बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे 13 फेब्रुवारी 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2025-26चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री नारायणभाऊ अग्रवाल, चेअरमन मॅनेजिंग बोर्ड चाळीसगाव सोसायटी होते। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जिल्हा अजित चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार जी 24 तास, मान्य श्री राजेंद्रजी ननवरे, अध्यक्ष विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव व मान्य श्री योगेश भाऊ अग्रवाल, चेअरमन आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल तसेच संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब RC पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब मिलिंद देशमुख, सचिव डॉक्टर विनोद कोतकर, समन्वय समितीचे चेअरमन आबासाहेब अमृतकार, मुलींच्या शाळा समितीचे चेअरमन नानासाहेब प्रदीप अहिरराव, कळंत्री विद्यालयाचे चेअरमन भोजराज पुंसी, ग्रामस्थांचे संपादक किसनराव जारवेकर, मुख्याध्यापक शरद जाधव, मुख्याध्यापिका सौ सुलोचना इंगळे, मुख्याध्यापक महेंद्र कुमावत, पर्यवेक्षक प्रशांत नेरकर, पर्यवेक्षिका सौ सुनीता कासार, शिक्षक प्रतिनिधी अजय काटे तसेच HH प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील, माजी मुख्याध्यापक श्री बाबा सोनावणे व माजी मुख्याध्यापिका सौ HP पाटील यांच्यासह चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पदाधिकारी व संचालक मंडळातील सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। मुख्याध्यापक शरद जाधव यांनी प्रास्ताविक केले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सुनीता कासारकर व मनोहर सूर्यवंशी यांनी करून दिला। सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच अंबादास बंग हायस्कूलचे माजी विद्यार्थी चिरंजीव यज्ञेश विलास गुरव यांची प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित NCC परेड दिल्लीसाठी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। मान्य श्री योगेश भाऊ अग्रवाल यांनी मनोगतात शाळेतील विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे सांगत गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारांवर संस्थेचा भर असल्याचे नमूद केले। मान्य श्री अजितजी चव्हाण यांनी आपल्या भाषणात शाळेतील शिस्तबद्ध व्यवस्थापन व वाचनालयाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी असे आवाहन केले। मान्य श्री राजेंद्रजी ननवरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत उच्च शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन केले। तसेच आत्मविश्वास व सातत्याच्या जोरावर यश मिळते असा संदेश त्यांनी यावेळी दिला। राज्यस्तरीय पातळीवरील विविध परीक्षा व स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, ट्रॉफी व पदके प्रदान करण्यात आली। तसेच शिक्षक व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात आबासाहेब RC पाटील यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्वेता सोमानी व श्री प्रवीण पवार यांनी केले। पारितोषिक वाचन श्री सचिन नागमोती यांनी केले। त्यांना श्री जयदीप गांगुर्डे सर यांनी विशेष सहकार्य केले। आभार प्रदर्शन मुख्याध्यापक महेंद्र कुमावत यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिका, सपोर्टिंग स्टाफ, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।